नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बीडीवी ज्ञान प्रविणी यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपण आज त्रिकोण मोजणे यातील दुसरा भाग बघणार आहे, दुसरा व्हिडिओ बघणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी आधीचा व्हिडिओ बघितला नसेल भाग 1, त्यांना त्याची लिंक जी आहे ती लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला ती मिळून जाईल। ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण। बेसिक उदाहरण घेतले होते त्रिकोणावरचे, आता थोडेसे हार्ड उदाहरण आपण याच्यावरचे बघणार आहे। ठीक आहे, बघा खालील आकृतीत त्रिकोण किती। आता बघा याच्यामध्ये अशी जेव्हा आकृती तुम्हाला दिलेली असते आणि या एका त्रिकोणामध्ये जेव्हा हा दुसरा त्रिकोण दिलेला असतो आणि या दोन्ही त्रिकोणाच्या हा जो आतला त्रिकोण आहे हा काय करतो, या बाहेरच्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना काय झालेला आहे, स्पर्श करतोय। मग अशा वेळेला याला आपण काय करणार, सिंपल नंबर द्यायचा 1, याला म्हणणार आपण 2, 3 आणि याला म्हणणार आपण 4। ठीक, म्हणजे हे एकूण आतील जे त्रिकोण आहेत ते आपण किती मोजलेले आहेत, आतील त्रिकोण एकूण किती झाले, 4। ठीक, आतील त्रिकोण किती झाले, तर एकूण 4 झाले। ठीक, आणि हा बाहेरचा मोठा, ठीक आहे, बाहेरचा एक मोठा त्रिकोण, बाहेरचा मोठा त्रिकोण, ठीक आहे, तो एक। अशा प्रकारे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत, 5। एकदम सिंपल, आतल्या त्रिकोणाला नंबर द्यायचा 4 आणि बाहेरचा एक त्याच्यामध्ये ऍड करायचा। मग आता ही बेसिक आकृती आहे, या आकृतीचा उपयोग आपल्याला पुढे अनेक उदाहरणांमध्ये होतो। ठीक आहे, त्यामुळे ही लक्षातच ठेवायची की एका त्रिकोणामध्ये दुसरा त्रिकोण असेल आणि त्या लहान्या त्रिकोणाने बाहेरच्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूला जर स्पर्श केलेला असेल तर त्याच्यामध्ये एकूण 5 त्रिकोण असतात, हा बाहेरचा धरून, हे लक्षात ठेवायचं। मग आता इथे बघा, इथे आपण या आतल्या त्रिकोणाचा जर विचार केला तर याच्यामध्ये हा एक त्रिकोण आहे, म्हणजे हीच आकृती इथली आहे, हीच आकृती इथे टाकलेली आहे आपण, बरोबर आहे ना। म्हणजे ही जी आतली आकृती आहे या आकृतीमध्ये किती त्रिकोण असतील, 1, 2, 3, 4, बाहेरचा 4, हे आतल्या 4 आणि बाहेरचा एक 5। मग हे 5 त्रिकोण आपण इथे घेणार आधी, प्लस आता ह्या बाहेरच्या आकृतीचा विचार करणार आपण। आता या बाहेरच्या त्रिकोणामध्ये हा एक मोठा त्रिकोण आहे, बरोबर, आणि मग याच्यामध्ये जर तुम्ही नंबर टाकले तर हा 1, हा 2, हा मधला येणार, हा मोठा 3 आणि हा काय येणार 4 आणि बाहेरचा एक मोठा 5। बाहेरचा मोठा कन्सिडर करावा लागेल का आपल्याला, बघा आतील याचे 4 येतील, ठीक आहे, आणि याचे 1, 2, 3 आणि 4, म्हणजे बाहेर आपण इथे हा जो बाहेरचा आहे हा बाहेरचा इथे कन्सिडर करू नये, म्हणजे तुमचं काय होणार, कन्फ्युजन होणार नाही। बघा लक्ष द्या, इथे आतील त्रिकोण किती आहे, एकूण 4, तसे हा त्रिकोण घेतला आपण, ओके, याचे आतील त्रिकोण किती, आतील त्रिकोण 4, कोणत्या, या त्रिकोणाचे, ठीक आहे। आता हा त्रिकोण घ्या, याच्या आतील त्रिकोण किती आहेत, 1, 2, हा मधला 3 आणि हा 4, बाहेरील हा बाहेरील त्रिकोण जो आहे त्याचे सुद्धा 4 आहे, आणि मोठा त्रिकोण जो आहे बाहेरचा हा एक, आपल्याला जसा आपण इथे काउंट केला होता तसा मोठा त्रिकोण, हा एक मोठा त्रिकोण। आणि अशा प्रकारे इथे तुम्हाला 4 आणि 4 8 आणि एक एकूण 9 त्रिकोण दिसतात। ठीक आहे, या आकृतीमध्ये 4 आहेत, पुन्हा या आकृतीमध्ये 4 आहेत, 4 आणि 4 8 आणि एक बाहेरचा मोठा 9। ठीक, अशा प्रकारे आपल्याला हे काउंट करता येते। ठीक आहे, नेक्स्ट उदाहरण बघू आपण। बघा आता या आकृतीमध्ये सेम तसंच कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला। इथे किती आहेत, एकूण 4, हा जो एक नंबर आहे, ठीक, हा आपण एक नंबरचा त्रिकोण कन्सिडर करू। याच्यामध्ये किती आहेत, एकूण 4 आहे, याच्यामध्ये किती आहेत, एकूण 4, त्याच्यानंतर हा एक, हा 2 नंबर, याच्यामध्ये सुद्धा एकूण किती आहेत, 4 आहेत, बरोबर। आणि आता हा तिसरा, याच्यामध्ये पण एकूण किती आहेत, 4 आहेत, कारण आपण ऑलरेडी बघितलंय की असा जर त्रिकोण असेल एखादा आणि त्या त्रिकोणामध्ये जर एखादा छोटा त्रिकोण असेल तर याच्यामध्ये एकूण 5 असतात बाहेरचा धरून, आणि हे आतमध्ये 4 असतात, बरोबर आहे, तर असे 3 आहेत। म्हणजे आपण जर हे कॅल्क्युलेशन केलं तर असे 4 आकृत्या असणारे जे आहेत ते किती आहेत, 3, आणि म्हणून 4 गुणिले 3 करणार आपण, हे होणार 12, ओके। आणि एक बाहेरचा आपण कन्सिडर करत असतो, तो एक ऍड करावा लागणार,
बाहेरचा बाहेरचा ठीक आहे. आणि अशा प्रकारे एकूण किती त्रिकोण येतील? 13 त्रिकोण येतील. एकूण किती त्रिकोण येतील इथे? 13. ही जी बेसिक आकृती आहे आपली, ही आकृती तुम्ही लक्षात ठेवणं जरुरी आहे की या आकृतीमध्ये एकूण 4 असतात, या आकृतीमध्ये पुन्हा इथे 4 असणार आणि या बाहेरच्या आकृतीमध्ये 4 असणार आणि शेवटी एक बाहेरची मोठी आकृती आपण इथे मोजणार. ठीक आहे. नेक्स्ट उदाहरण बघू आपण. बघा आता इथे थोडासा चेंज आहे. इथे काय केलेलं आहे, आपली जी पहिली आकृती होती त्या आकृतीमध्ये आपण 4 मोजत होतो. बघा ही जी अशी आकृती होती आपली, आपण याच्या आधी ह्या आकृत्या बघितल्या. ठीक आहे. ही जी आकृती होती, ठीक, या आकृतीमध्ये आपण काय करायचो, आतल्या 4 आणि एक बाहेरचा अशा 5 आकृत्या मोजत होतो आपण. बरोबर आहे. म्हणजे या टोटल आकृतीमध्ये ह्या आतल्या 1 2 3 आणि 4 आणि बाहेरचा एक 5 असे 5. तर अशी एक आकृती याच्यामध्ये आहेच, ही बाहेरची आणि त्याच्यामध्ये हा. बरोबर. म्हणजे ह्या 5 तुम्हाला माहिती आहेत ऑलरेडी झालं या आकृतीमधल्या. आता इथे बघा ही आकृती तयार झालेली आहे. हा जो त्रिकोण आहे, हा त्रिकोण एक तयार झालेला आहे आणि या त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? या त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? 2. 1 आणि 2. कारण हा बाहेरचा जो होतो एक तयार, हा आपण ऑलरेडी पकडलेला आहे या 5 मध्ये. ठीक आहे. म्हणजे इथे किती त्रिकोण तयार होतात? 2. ठीक आहे. तसेच इथे सुद्धा किती तयार होतील? 2. तसेच इथे सुद्धा किती तयार होतील? 2. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत हे किती त्रिकोण तयार होतात? 6. एकंदरीत किती त्रिकोण तयार होतात? 6. आणि मग 6 आणि 5 11 त्रिकोण या आकृतीमध्ये आहेत. लक्षात आलं? सुरुवातीला ही जी आकृती आहे ही लक्षात घेणं जरुरी आहे. आपली बेसिक आकृती मी त्यासाठी तुम्हाला सांगितली होती की या आकृतीमध्ये एकूण 5 असतात. ठीक आहे. आतले 4 1 2 3 4 हे 4 आणि एक बाहेरचा जो आहे तो, म्हणजे असे 5. मग हेच असे 5 इथे आहेत आणि हे एक्स्ट्रा आलेले आहेत. ठीक आहे. हे मी तुम्हाला इथे जे दाखवलेले आहेत, हे इथे एक आहे, त्याच्यानंतर हा आहे. ठीक आहे. हा आहे, त्याच्यानंतर हा आहे. हा बरोबर आहे. तर हा जो आहे हे अशा प्रकारे इथे 11 त्रिकोण आहे. नेक्स्ट बघू आपण. ठीक. आता बघा इथे तुम्हाला त्रिकोण मोजायचे आहेत. पुन्हा इथे काय झालेलं आहे, या आकृतीमध्ये हा त्रिकोण आहे, तिन्ही बाजूला आहे. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये एकूण किती असतील? 4. आधी आपण हा त्रिकोण कन्सिडर करतोय. बघा ठीक आहे. मी इथे साईडला मुद्दाम ही लाईन काढतोय की जेणेकरून तुम्हाला ते ओळखायला यावं. ओके. हा जो आहे त्रिकोण, याच्यामध्ये एकूण किती आहेत? 4. ही तुम्हाला माहिती आहे आतमधले 1 2 3 4. पुन्हा हा जो त्रिकोण आहे, ठीक, याच्यामध्ये हा एक त्रिकोण आहे, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा एकूण किती आहेत? 4 आहे. प्लस एक बाहेरचा मोठा. ठीक आहे. 4 आणि 4 8 आणि 1 9. हे किती झाले? एकूण 9 झाले. हे तुम्हाला माहिती आहे. आता इथे जे आहेत हा त्रिकोण कन्सिडर आपल्याला करायचा आहे. बघा हा त्रिकोण, बरोबर. वाटत आपण याला ए बी नाव देणार. हा ए बी, हा एक ए बी आणि हा पण एक ए बी. ठीक. हे बाहेरचे मोजल्या गेलेले आहेत. म्हणजे हे किती आहेत? 2. इथे 2 आहेत, इथे 2 आहेत. हे ए आणि बी आणि हा ए आणि बी हे 2 आहेत. म्हणजे असे एकंदरीत 6. मग हे प्लस आपल्याला काय करावं लागतील? 6 याच्यामध्ये ऍड करावे लागतील आणि आपल्याला एकूण 15 त्रिकोण इथे मिळतील. सिंपल आहे. बेसिक आकृती तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला हे त्रिकोण मोजणं जे आहे हे अत्यंत इझिली जाते आणि स्टेप वाईज तुम्हाला हे मोजायचे असतात. लक्षात आलं? एकदम मोजण्यासाठी तसे जर तुम्ही याचे पार्ट करून जर तुम्ही मोजले नाही तर तुमच्या 100% उत्तर चुकणार. ठीक आहे. त्यामुळे ही टेक्निक जी आहे की एका त्रिकोणामध्ये आतला त्रिकोण असेल, तिन्ही बाजूला स्पर्श केलेला असेल, त्याच्यामुळे 4 आणि बाहेरचा एक 5 असतात. मग असे 2 4 4 चे 2 त्रिकोण इथे आहेत, बाहेरचा एक 5वा आणि हे कोपऱ्यावर 3 कोपऱ्यावर, ठीक आहे, एबी नावाची जी दिलेली आपण ती 6 तयार होतात. असे एकूण 15 तयार होतात. ओके. नेक्स्ट बघू आपण मित्रांनो. बघा आता आकृती बघितल्या आपल्याला वाटतं फार किचकट आहे किंवा तशी जर तुम्ही मोजायचा प्रयत्न केला, जर याला टप्प्यात तुम्ही विभाजन केलं नाही आणि मोजण्याचा प्रयत्न केला तर ही आकृती तुम्हाला नक्कीच काहीतरी गडबड करणार. बरोबर आहे. आणि मग काय करणार आपण यासाठी
की आपला जो नियम आहे जे तुम्हाला माहिती आहे की बाबा अशी आकृती असेल, समजा असा एक त्रिकोण काढला आपण, ठीक आहे, आणि या त्रिकोणामध्ये जर आणखी एक त्रिकोण असेल तर तुम्हाला माहित आहे या आकृतीमध्ये आतले 1 2 3 4 आणि बाहेरचा एक 5, बरोबर आहे, अशा 5 असतात. ओके, मग आता इथे काय करणार आपण, इथे काय करणार, इथे तसे किती आहेत, किंवा इथे आपल्याला आणखी एक टेक्निक तुम्हाला वापरता येईल बघा. ठीक आहे, आणि ती टेक्निक म्हणजे बघा, इथे थोडीशी वेगळी टेक्निक वापरू शकतो आपण. हा एक त्रिकोण आहे, बरोबर, हा एक त्रिकोण आपण कन्सिडर केला. याचे किती त्रिकोण तयार होतात, 1 2 आणि बाहेरचा एक 3. ठीक आहे, बाहेरचा एक 3. असा जिथे 1 2 बाहेरचा एक 3, असा जिथे 1 2 आणि बाहेरचा एक 3, म्हणजे 3 3 3, बरोबर आहे ना. याचे 3 त्रिक किती होतील, 9. हे 9 घेतले आपण आधी, झालं. आता सेम इथे हा बाहेरचा 1, हा 1 आणि हा 1, म्हणजे इथे सुद्धा 3 तयार होतील, इथे सुद्धा 3 तयार होतील आणि इथे सुद्धा 3 तयार होतील. मग हे 3 त्रिक 9, बरोबर आहे, म्हणजे 9 9 किती झाले, 18. 18 झाले. आता या 18 मध्ये हे जे बाहेरचे त्रिकोण आहेत, हे बाहेरचे 3 त्रिकोण आपण मोजलेले नाहीत, आणि म्हणून हे 1 हा 2 नंबर 2 आणि हा एक 3, हे 3 मोजायचे. ठीक आहे, म्हणजे 9 आणि 9 18, 18 आणि 3 एकूण 21 त्रिकोण या आकृतीमध्ये आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या, ही एक आकृती आपण कन्सिडर केली, हा एक त्रिकोण आपण मोजला, हा बाहेरचा 1 आणि हे आतले 2, असे एकूण 3 त्रिकोण. असे इथे 3 आहेत, इथे 3 आहेत, म्हणजे 3 ठिकाणी 3 आहेत, म्हणून 3 त्रिक 9. पुन्हा हाच तसाच भाग इथे आहे, इथे 3 इथे 3 इथे 3. ठीक आहे, हे 3 त्रिक 9. आणि हे जे बाहेरचे आहेत, हा 1 हा 2 मोठा आणि हा बाहेरचा सर्वात मोठा एक 3, हे 3 मोजले आपण, आणि अशा प्रकारे इथे किती 21 त्रिकोण झाले. ओके, एकदम सिंपल आहे. नंतर बघा, आता सेम लॉजिक आपण इथे अप्लाय करणार, बरोबर. इथे आपण आधी या कोपऱ्यावरचे जे आहेत हे 3 3 करून घेणार. तुम्हाला माहित आहे इथे एकंदरीत 3 त्रिकोण आहेत, माहिती आहे तुम्हाला आता कोणते आहेत, हा 1 हा 2 आणि हा 3. इथे 3 आहेत, इथे 3 आहेत, इथे 3 आहेत, त्याच्यानंतर इथे 3 आहेत, इथे 3 आहेत आणि इथे पण 3 आहेत, झालं. त्याच्यानंतर आता इथे पण 3 आहेत, इथे पण 3 आहेत आणि इथे पण 3 आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे हे 3 हे 3 6 आणि हे 3 9. म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागेल, एकूण 3 गुणेला 9, बरोबर. म्हणजे 9 त्रिक किती होतात, 27. ओके, 27 झाले. आणि आता हे एकूण त्रिकोण किती आहेत, हा 1 हा 2 हा 3 आणि हा 4, हे त्याच्यामध्ये 4 ऍड करायचे, मग 27 आणि 4. ठीक आहे, एकूण त्रिकोण किती होतील, 31. एकूण त्रिकोण किती होतील, 31. अशा प्रकारे इथे 31 त्रिकोण तयार होतात. एकदम सिंपल आहे आकृती, गोंधळण्याची गरज नाही. तुम्ही जर तसे असे मोजत बसले तर कोणता काउंट केला आणि कोणता राहिला हे तुमच्या लक्षात येणार नाही. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण मित्रांनो. बघा, ह्या कॉमनली विचारल्या जाणाऱ्या आकृत्या आहेत, कॉमनली विचारल्या जाणाऱ्या आकृत्या आहेत. बघा, ह्या ज्या आकृत्या आहेत त्या, ठीक आहे. बघा, याच्यामध्ये काय केलं जातं, इथे सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांची गोंधळ करतात विद्यार्थी. तर काय करायचं, लक्ष द्या, जे बेसमध्ये जे त्रिकोण तयार झालेले आहेत त्यांना नंबर द्या. ठीक आहे, 1 2 आणि 3. ठीक, आणि इकडे सुद्धा 3च आहेत आणि इकडे सुद्धा 3च आहेत. म्हणजे सर्व बाजूवर इथला हा बेस आणि ह्या दोन्ही बाजू हे जर तुम्ही काउंट केले तर इथे तुम्हाला 1 2 3 दिसतात, इथे सुद्धा 1 2 3 दिसतात. वाटलं तर इथे 1 2 3 असं टाकून द्या, 1 2, इथे 1 2 3, म्हणजे इथे 1 2 3 अशा प्रकारे टाकावं लागतं. ठीक आहे, म्हणजे या बाजूंवर सुद्धा 3 त्रिकोण आहेत, या बाजूंवर 3 आहेत आणि बेसला सुद्धा 3 आहेत. असं जर असेल तर एकदम सिंपल याच्यामध्ये त्रिकोण कसे मोजायचे, लक्ष द्या. सर्व बाजूवर किती आहेत, 3 आहेत, म्हणून 1 2 3 असे एका खाली एक मी लिहून घेणार. ठीक आहे, हा जो 1 आहे पहिला, सेम ऍज इट इज एक इथे लिहिणार, ऍज इट इज तो नंबर 1.
आता काय करणार मी, या दोघांचा 1 आणि 2 यांचा काय करणार, बेरीज करणार. आणि यांची जर बेरीज केली मी 2 आणि 1 3, किती होते 3. इथे बेरीज केली आहे, लक्षात घ्या. इथे काय केली आपण, बेरीज केली. ठीक. आता परत या 3 आणि 3 ची बेरीज करणार आणि ती इथे लिहिणार. ठीक आहे. काय केली, 3 आणि 3 बेरीज केली तर ती किती येते, 6 झाली. 6 बेरीज. आता लक्ष द्या, या सर्वांची आपण बेरीज करणार. कोणत्या, या अंकांची बेरीज करणार. ठीक आहे. या सर्व अंकांची काय करणार आहे आपण आता, बेरीज करणार आहे. एकदम सिंपल. 6 आणि 4 10. ठीक आहे. पण एवढ्याने याचे त्रिकोण संपलेले नाही. आता काय करायचं लक्षात घ्या, आता खालून वरती जायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे, खालून वरती जायचं आहे. हे 6 जे आहेत हे 6 सोडून द्यायचे, हे 3 मात्र घ्यायचे आणि हा 1 पण सोडून द्यायचा. म्हणजे आणखी किती राहिले इथे, 3. आणि यांची जर बेरीज केली तुम्ही 10 आणि 3 तर ती बेरीज किती येते, 13. आणि म्हणून या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत, 13 त्रिकोण आहेत. एकदम सिंपल आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, बेसमध्ये 3 आहेत, या बाजूलाही 3 त्रिकोण आहेत आणि या बाजूलाही 3 त्रिकोण आहेत. बरोबर आहे. असं जर असेल तर हे तिन्ही नंबर इथे लिहून घ्यायचे. हा 1 ऍज इट इज लिहायचा. नंतर हा 1 आणि 2 यांची बेरीज करायची, ती इथे लिहिली 3. नंतर हा 3 आणि ही 3 यांची बेरीज इथे लिहिली 6. आणि हे जे आले संख्या 3 यांची बेरीज केली 10. आता वरून खाली आपण आलो होतो, आता खालून वरती जायचं आहे. खालून वरती जाताना हा पहिला नंबर सोडून द्यायचा, हा दुसरा नंबर घ्यायचा, तिसरा सोडून द्यायचा, आणखी चौथा असता चौथा आपण घेतला असता. बरोबर आहे. म्हणजे अल्टरनेटिव्ह फक्त पहिला जो आहे इथला खालचा सर्वात हा सोडून द्यायचा, हे लक्षात घ्यायचं. बरोबर आहे. आणि मग ते अल्टरनेट करत जायचं. मग इथे 3 येतात आणि नंतर मग एकूण आकृतीमध्ये त्रिकोण किती आहे, 13. तसे जरी तुम्ही मोजले तर याला खूप वेळ जाणार. बघा, जर आपण असे मोजायचा प्रयत्न केला, ठीक आहे, तर आपण तो प्रयत्न करून बघू. बघा, लक्ष द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 झाले. 9 नंतर आता बघा, हा एक त्रिकोण तयार होतो. 9 नंतर हा एक 10. 10 नंतर हा एक 11. 11 नंतर हा एक 12. ठीक आहे. आणि 12 नंतर हा बाहेरचा एक 13. अशा प्रकारे हे 13 त्रिकोण आहेत. पण इथे मोजताना तुम्हाला गोंधळ होऊ शकतो, म्हणून टेक्निकली सोडवायचं. नेक्स्ट असंच उदाहरण बघू आपण. बघा, कन्सेप्ट तुमचा क्लिअर होईल हे उदाहरण बघितल्यानंतर. आता बघा, इथे नंबर देऊ आपण 1 2 3 4. इकडे पण 4 आहेत, 1 2 3 आणि 4. इकडनं पण 1 2 3 आणि 4. ओके. म्हणजे या प्रत्येक बाजूवर 4 4 आहेत. मग मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ट्रिक्स वापरायची. 1 2 3 4. हा एक आपण ऍज इट इज लिहून घेतला. या 1 आणि 2 ची बेरीज करायची. यांची काय करणार आपण, बेरीज. आणि ती बेरीज इथे लिहिणार. बरोबर आहे, या 1च्या खाली. मग 2 आणि 1 3. 2 आणि 1 किती होणार, 3 झालं. परत यांची बेरीज करायची. यांची काय करायची, बेरीज. मग 3 आणि 3 किती होणार, 6. ते इथे लिहिणार. परत 6 आणि 4 ही बेरीज इथे लिहिणार, ती होणार 10. बरोबर आहे. मग आता ही जर बेरीज आपण केली, ठीक आहे, तर ती किती होते बघा, 10 आणि 6 16. 16 आणि हे 4 20 बेरीज होते. ठीक. आता हे नंबर आपल्याला उलटे लिहायचे आहेत मी सांगितल्याप्रमाणे. मग उलटे लिहिताना काय करणार तुम्ही, 10 सोडून देणार. 10 सोडून दिले, 6 लिहिले, 3 पुन्हा सोडून दिले, 1 पुन्हा लिहिला. मग आता ही बेरीज जर केली तुम्ही तर 6 आणि 1 7. आणि ही टोटल बेरीज जर केली तर 20 आणि 7 किती होतात, 27. म्हणजे आपल्या आकृतीमध्ये एकूण 27 त्रिकोण आहेत. ठीक आहे. तुम्ही घरी मोजून बघा विद्यार्थी मित्रांनो, 27च भरणार. ठीक. आता इथे मोजताना हा एक त्रिकोण तयार होतो 2 याचा, हा एक तयार होतो इकडनं, पुन्हा इकडनं हा तयार होतो, हा तयार होतो इकडनं हा. हे सर्व मोजत बसावं लागेल तुम्हाला. त्याच्यापेक्षा हे तुम्हाला एकदम सिंपल आहे आणि शॉर्ट मेथडमध्ये, अलग लक्षात, एकदम 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 सिंपल मेथड तुम्हाला सांगितलेली आहे. सर्वात सोपी, सरळ
अशी ट्रिक्स आहे, तरी लक्षात ठेवायची. ठीक आहे. आणखी याच्यामधलं आपण एक ऍडव्हान्स उदाहरण बघू. बघा, काहीच नाही, आकृती बघून गोंधळण्याची काहीच गरज नाही. 1 2 3 4 5, इकडे पण 1 2 3 4 5 आहेत आणि या बाजूला सुद्धा 5 आहेत. काय करणार, लिहून घेणार आपण. 1 2 3 4 5, 1 ॲज इट इज, यांची बेरीज इथे लिहिणार. ठीक आहे. 1 आणि 2 3, परत यांची बेरीज इथे लिहिणार. 3 आणि 3 6, परत यांची बेरीज इथे लिहिणार. 6 आणि 4 10, पुन्हा यांची बेरीज इथे लिहिणार. ओके. 10 आणि 5 15, ही सर्व बेरीज करून घ्या. 15 आणि 10 25, 25 आणि 5 25, 15 आणि 10 25, 25 आणि 6, ठीक आहे, 31, 31 नंतर 32, 33, 34 आणि 35. ठीक आहे. ही टोटल बेरीज किती झाली, 35. आता काय करायचं आहे, उलट जायचं आहे आपल्याला. बरोबर आहे. 15 घेणार नाही, 10 घेणार, 6 घेणार नाही, 3 घेणार, 1 घेणार नाही. किती झाली बेरीज, 10 आणि 3 13. आणि टोटल बेरीज जर तुम्ही केली, ठीक आहे, तर 35 आणि 13, 5 आणि 3 8, 3 आणि 1 4, 48. तर एकूण त्रिकोणांची संख्या किती होणार, 48 होणार. किती होणार, 48 होणार. लक्षात आलं का? एकदम सिंपल आहे. फक्त हे वापरायचं केव्हा हे तुमच्या लक्षात आलं असेल. वापरायचं केव्हा, तर हे सर्व बाजूने सारखेच बेस घ्यायचे यायचे. ठीक आहे. बेस असणारे त्रिकोण किती आहेत, 1 2 3 4 आणि 5. इकडे 5 आहेत, या बाजूवर 5 आहेत, या बाजूवर 5. ओके. एकदम सिंपल ट्रिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतरचं एक्झाम्पल बघू आपण. खालील आकृतीत एकूण त्रिकोण किती. बघा, आता त्याच्यापेक्षा आणखी जास्तीची संख्या घेतलेली आहे आपण. 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे. आता असे एकूण 6 आहेत. लक्ष द्या. 1 2 3 4 5 6, 1 ॲज इट इज. ठीक आहे. 1 आणि 2 यांची बेरीज केली तर तुम्हाला मिळतात 3. 3 आणि 3 ची बेरीज केली तर तुम्हाला मिळतात 4. 4 आणि 4 ची बेरीज केली तर तुम्हाला मिळतात 8. 8 आणि 5 ची बेरीज केली तुम्हाला मिळतात 13. 13 आणि 6 याची बेरीज केली तर तुम्हाला मिळतात 19. आणि ही सर्व जर बेरीज तुम्ही केली, लक्षात आलं का, तर ही बेरीज किती येते करा बघा. 9 आणि 3 9, 10 11 आणि 12, 12 आणि 8 20, 20 आणि 4 24, 24 आणि 1 25, 26 27 28, 8 हातचे 2, 2 आणि 3 4, टोटल बेरीज 48 आली. ओके. आता काय करायचं, उलट जायचं आहे आपल्याला. 19 घेणार नाही, 13 घेणार, 8 घेणार नाही, 4 घेणार, बरोबर आहे, 3 घेणार नाही आणि 1 घेणार. ही बेरीज किती येते, 13 आणि 1 14, 14 आणि 4 18. ठीक आहे. आणि मग ही बेरीज 18. आणि आता ही जर बेरीज केली आपण 48 आणि 18, तर 8 आणि 8 16शी 6 हातचा 1. ठीक आहे. 1 आणि 1 2, 2 आणि 4 6, टोटल 66 त्रिकोण या आकृतीमध्ये आहेत. असे जर तुम्ही मोजत बसले विद्यार्थी मित्रांनो, तर उत्तर चुकणार, वेळ जाणार. ठीक. त्यामुळे ही ट्रिक्स वापरायची आणि या पद्धतीनुसार हे उदाहरण सोडवायचं. गोंधळून जाण्याची काहीही गरज नाही. ठीक आहे. असेच वेगवेगळे उदाहरण विद्यार्थी मित्रांनो आपण घेणार आहे. हे ज्या आकृत्या शोधणं आहे, या उदाहरणामध्ये ज्या ट्रिक्स आहेत, ज्या बेसिक आकृत्या आपण बघत असतो, त्या आकृत्या लक्षात ठेवल्या तुम्हाला, तर मोठी आकृती ज्या वेळेला दिली जाते त्यावेळेला त्या मोठ्या आकृतीचे छोटे छोटे भाग पाडून आपण जेव्हा ते काउंट करतो, ठीक आहे, ट्रायंगल असतील, स्क्वेअर्स असतील, रेक्टँगल असतील, तर मग आपलं तिथे वेळ कमी लागतो आणि अचूक उत्तर आपल्याला काढता येईल. ओके. आता नेक्स्ट बघा, ह्या सुद्धा तसेच बेसिक आकृत्या आहेत. मी तुम्हाला वाटत असेल असं काय विचारतात का, परंतु हे फार महत्वाचं आहे. कारण हे बेसिक जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला पुढे ज्या मोठ्या आकृत्या असतात त्या मोठ्या आकृत्यामध्ये अशा छोट्या छोट्या आकृत्या भरपूर असतात आणि मग तुम्हाला त्याचे तुकडे पाडून जे आहे, ठीक आहे, ते तुकडे पाडून तुम्हाला चांगल्या प्रकारे ते सोडवता येत असतात.
कमी वेळामध्ये आणि अचूक सोडवता येतात. तर बघा आता ही आकृती, आता या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत हे तुम्हाला काढायचं आहे, बरोबर आहे. याच्या आधी एक छोटी सिंपल आकृती घेतो मी. बघा, मी जर एक अशी आकृती घेतली, बघा सिंपल आकृती एक आणि मी ते एकच डायगोनल म्हणजे एकच कर्णर दिला, तर या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे. तुम्हाला सर काय विचारायची गोष्ट झाली का? एकच दोन, एकूण त्रिकोण किती आहेत? दोन, बरोबर आहे. तर आता हे काढायचं कसं? बघा की आतमध्ये त्रिकोण किती आहेत? एक आणि दोन, दोन आहेत. आणि याला डायगोनल किती आहे? हा कर्ण एक आहे, म्हणून 2 गुणिले 1 2. हे बेसिक आहे याचं. आता तेच आपण इथे अप्लाय करणार, बरोबर आहे. याच्या मध्ये आता आपण एकूण किती त्रिकोण आहेत ते काढणार आहे. बघा इथे 1 नंबर देणार, इथे 2, इथे 3 आणि इथे 4. म्हणजे आपल्याला हे 4 आहेत माहिती आहेत, म्हणून आपण 4 घेणार. आणि याच्यामध्ये डायगोनल किती आहेत? 1 आणि 2, आणि म्हणून त्या डायगोनलची संख्या त्याला गुणेला घेणार आणि 4 दुने 8, म्हणजे एकूण या आकृतीमध्ये 8 त्रिकोण आहेत. मग हे 4 तर आहेतच, हा एक तयार होतो 5, 5 नंतर हा एक तयार होतो 6, 6 नंतर हा एक तयार होतो 7, आणि 7 नंतर हा एक तयार होतो 8. असे 8 त्रिकोण याच्यामध्ये आहे. सेम लॉजिक इथे वापरायचं, ठीक आहे. एकूण आतमध्ये त्रिकोण किती आहेत ते काउंट करायचे, ठीक आहे. त्याला नंबर देऊ आपण, 1 2 3 4 5 आणि 6. मग हे 6 त्रिकोण आतमध्ये आहेत. इथे डायगोनल किती आहेत? इथे विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. तर इथे डायगोनल जे आहेत ते 2च आहेत. हा डायगोनल नाहीये, बरोबर. ही कर्णरेषा नाहीये, ह्या कर्णरेषा आहेत 2, म्हणजे इथे डायगोनलची संख्या 2च आहे, हे लक्षात घेणं जरुरी आहे. आणि म्हणून साइन दुने 12, या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत? 12. कारण बघा इथे 8 आहेत, इथे मध्ये रेष ओढल्यानंतर हे 4 वाढतात, 1 2 3 आणि 4. या 8 मध्ये 4 ऍड केले की 12, कारण हे वाढलेले आहेत इथे 4. ओके. तर या बेसिक आकृत्यात विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं, याचा आपल्याला उपयोग होतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. बघा आता सेम तसंच इथे सुद्धा तुम्हाला तेच करता येईल. नंबर द्या, 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एकूण 8 आकृत्या आहेत. आता आपल्याला डायगोनल मोजायचे आहेत, तर इथे सुद्धा डायगोनल जे आहेत हे डायगोनल 2च आहेत, हा 1 आणि हा 2, ठीक आहे. हे डायगोनल नाहीये, बरोबर आहे, परपेंडिक्युलर लाईन्स आहेत. तर मग हे 2 डायगोनल आहेत, गुणेला आपण 2 करणार, बरोबर आहे. आणि म्हणून 8 दुने किती? 16. या आकृतीमध्ये किती आहेत? एकूण त्रिकोण 16 आहे. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? तर एकदम सिंपल आहे, सर्वांना तुम्हाला आवडल्या असतील. यानंतर आपण आज ज्या आता बेसिक आकृत्या घेतलेल्या आहेत त्रिकोणाच्या, बरोबर आहे ना, स्क्वेअर मधले त्रिकोण, तर याच्यापेक्षा याच्यामध्ये आणखी जे ऍडव्हान्स उदाहरण आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहे. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची.